इचलकरंजी कबनूर इथल्या फरांडे मळा इथं मीनाक्षी कोपद यांच्या घरी सोमवारी 5 मे रोजी घरफोडी झाली होती. या प्रकरणी कोपद यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना घरफोडी स्वप्नील कुंभार यानं कोपद यांच्या घरी घरफोडी केल्याचं समोर आलंय. पोलिसांना संशयित स्वप्नील इचलकरंजीतील 332 चौक इथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून स्वप्नील याला ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्याच्याकडून सोन्याचे दागिने, रोकड आणि त्याचा मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 1,35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. पोलिसांना चोरीचे 3 मोबाईल संच इचलकरंजी ते चंदूर जाणाऱ्या रस्त्यावरील एका ओढ्यामध्ये टाकून दिल्याचं त्यानं सांगितलं. तो चोरीच्या मोबाईलवरून रात्री अपरात्री महिलांना त्रास देत होता. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालंधर जाधव, अंमलदार सागर चौगुले, प्रशांत कांबळे, बालाजी पाटील, महेश आंबी, विलास किरोळकर, संजय देसाई, कृष्णा पिंगळे, प्रदीप पाटील, यशवंत कुंभार, हंबीरराव अत्तिगरे, नामदेव यादव आणि सायबर शाखेच्या विनायक बाबर यांनी मिळून ही कारवाई केली.